राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला. भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये दाखल होत आहेत. त्यांनी भाजपामधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. गुरुवारी शरद पवार यांची त्यांनी पुण्यात भेट घेतली होती. त्यानंतर आता धैर्यशील मोहिते भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला अशी माहिती समोर आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी 10 एप्रिल रोजी राजीनामा पत्र पाठवलंय. भाजपा सोडल्यानंतर मोहिते पाटील यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचं वृत्त आहे. म्हाडा लोकसभा मतदारसंघातून भाजपानं रणजितसिंह निंबाळकर यांना महायुतीची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी अकलूजमध्ये बैठक घेऊन शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यांनी गुरुवारी पुणे शहरामध्ये शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपमधून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालंय. आता ते सरळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत. उद्या शनिवारी धैर्यशील मोहिते पाटील अकलूजमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. ते म्हाडा लोकसभा मतदारसंघातून तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.